नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे. तुम्ही आहात चोर भाऊ चॅनलवरती. आज आपण निक्की, अरबाज किंवा जान्हवी यांच्याबद्दल काय बोलणार नाही किंवा यांना ट्रोल पण करणार नाही. लोकांना असं वाटतंय की मी त्यांना ट्रोल करतोय, पण आपण कधीही त्यांना ट्रोल केलेलं नाही. त्यांच्या खेळावरून त्यांना नक्कीच आपण बोललेलो आहे की नक्की करायला काय पाहिजे. आज आपण बोलणार आहे की या अख्ख्या सीझनचा एक अनसंग हिरो जो म्हणजे धनंजय पवार, कोल्हापूरचा हा रांगडा गडी. आजपर्यंत कोणत्याही टास्कमध्ये जरी पहिला आला नसेल किंवा याच्याकडे अजून कॅप्टनशिप आली नसेल, तर पण एक पॉईंट नक्कीच आहे की याच्यामुळे बऱ्याच लोकांचा फायदा झाला आहे आणि बऱ्याच लोकांना कॅप्टनशिपही मिळाली आहे. एका बाजूला ग्रुप ए ज्यामध्ये अरबाज आणि वैभव होता, तर दुसऱ्या बाजूला कोणीही असा टक्कर देणारा त्यांच्याकडे गडी नव्हता. ग्रुप बी मध्ये त्यावेळेस धनंजय पवारच होता त्या ठिकाणी एकटा ग्रुप बी मधून या दोघांना फाईट देणारा. या दोघांच्याकडे भलेच बळ असेल पण बुद्धीचा काय प्रकारच नव्हता. दुसऱ्या बाजूला धनंजय हा एकमेव होता की जो त्यांच्याकडे फिजिकली तर चॅलेंज करू शकत नव्हता, कारण ते अंगाने आधीच एवढे मोठे आहेत. तर दुसऱ्या बाजूला धनंजय स्वतःच्या बुद्धीचा वापर करून गनिमी कावा करून त्यानं बरेच टास्क जिंकलेले आहेत. प्रत्येकानं बघितलं की पहिल्या टास्कमध्ये पहिल्या कॅप्टनशिप वेळेस ज्या वेळेस धनंजयनं शेवटच्या क्षणी त्या खुर्चीवरती लांबून उडी मारलेली, त्यामुळं ग्रुप बीचा पर्सन अंकिता कॅप्टन बनलेली. त्यावेळेस ज्यावेळेस वर्षाताई कॅप्टन झाल्या त्या टास्कमध्ये सुद्धा वैभव आणि अरबाज दोन्ही त्या बजरवरचे तुटून पडलेले. इव्हन त्या अरबाजनं धनंजय डीपी दादाला असं पकडून ठेवलेलं, पण त्या टास्कमध्ये सुद्धा डीपी दादानं गुपचूप गनिमी कावा करत खालनं वाकून जाऊन तो बजर मारलेला. ह्या दोघांचं लक्ष नसताना सुद्धा. याचा अर्थ की डीपी दादाकडं जी फिजिकली त्यांच्याबरोबर लढण्यासाठी क्षमता नसेल, पण त्यानं जो बुद्धी दाखवली आहे, त्यानं जो गनिमी कावा दाखवलेला आहे, तो आत्तापर्यंत कोणीही दाखवलेला नाही आहे. या बिग बॉसच्या सीझनमध्ये, कंप्लीट सीझनमध्ये जर डीपी दादाला सोडला तर या बी ग्रुपमध्ये असं कोणीही नाही जे डीपी दादाला कम्पीट करू शकतात किंवा या सगळ्यांना ए ग्रुपमधल्या कोणालाही कम्पीट करू शकतात. भले आज त्यांची टीम संग्राम दादा चौगुले आल्यानंतर ना यांची टीम जरा वीक जरी वाटत असली किंवा आज जरी हे इलिमिनेशनमध्ये आले असले, तरीही त्याच्या पाठीमागं फक्त डीपी दादाच आहे. प्रत्येक वेळी असं सांगितलं जाते की डीपी दादा फक्त फिरायला आलाय किंवा ह्याला आलाय, पण त्याला टास्क वेळी प्रत्येक ठिकाणी तोच असतो जे सगळं सूत्र हलवत असतो. पण दुसऱ्या बाजूला बरेच लोक डीपी दादाला नाव ठेवतात की तो काही खेळतच नाही आहे किंवा तो इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही, स्वतःचं काही मांडतच नाही आहे मत. असं काही नाही आहे. ज्या ठिकाणी डीपी दादा उभा राहतो त्या ठिकाणी डीपी दादा उभाच राहतो. दुसऱ्या बाजूला तो एका वेळेस अंकिताच्या पाठीमागेही उभा राहिलेला. अंकिताला बहिणीसारखा मानतोय तो, बाहेरून ते दोघं ओळखताय. तरी पण इथं आल्यानंतर ना अंकितानं एका केसमध्ये वैभव सोबत डीपी दादाला नॉमिनेट केलेलं. ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट होती. त्यावेळी डीपी दादाला समजले की या गोष्टीत आपण जर अडकून राहिलो तर आपला खेळ इथंच संपणार आहे. आता डीपी दादानं घेतलेला तो निर्णय तो म्हणजे ग्रुप बी मधनं बाहेर पडून स्वतः लढायचं, स्वतः शेवटपर्यंत लढायचं. भले ही बी ग्रुपच आपल्याला बाहेर काढू दे, पण आता कुणासाठीही थांबायचं नाही किंवा कुणासाठीही लढायचं नाही. त्यामुळं डीपी दादानं स्वतः सोडलंय, त्यांच्यासोबत जेवायचं सोडलंय, झोपायचं सोडलं. झोपतो तो वरती जो त्यांचं बाजलं मारलेलं आहे तिकडं. दुसऱ्या बाजूला जो त्यांचा कॉम्पिटिटर होता अरबाज आणि निक्की असेल किंवा जान्हवी असेल, यांच्यासोबतही त्याचं रिलेशन एवढं चांगलं आहे. त्यांना आत्तापर्यंत कोणत्याही लेडीजला ना त्यानं कधी शिव्या दिल्या ना कोणत्या जेंट्सवरती किंवा कोणत्याही कॉम्पिटिटरवरती तो अंगावर स्वतःहून गेला. पण जो जिथं चुकला त्याला नक्कीच एकमेव असा माणूस आहे या अख्ख्या 12 लोकांच्या मध्ये, तो म्हणजे डीपी दादा. आणि बरेच लोक म्हणत होते की मी डीपी दादाला का सपोर्ट करणार. डीपी दादाला सपोर्ट करायला कोणाचीही गरज नाही आहे. त्याच्याकडं एवढा मोठा फॅन फॉलोअर्स आहे की तो अख्खा एकटा अंकिता वालावलकर, अभिजित असेल किंवा पॅडीदादा असेल किंवा अरबाज पटेल असेल, या सगळ्यांचं फॉलोअर जरी मिळवून चेक केलं तरी डीपी दादा हा एकटा फक्त एका हक्केवरती अख्खा महाराष्ट्र गोळा करू शकतोय. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणाचीही गरज नाही आहे. डीपी दादा एकटा उभा राहून सगळ्यांना मारू शकतोय, सगळ्यांना एका वन शॉटमध्ये गायब करू शकतोय. पण आताच्या केसमध्ये डीपी दादाला एका ठिकाणी असं पिंक केलं जाते की बाबा तू फक्त सावली म्हणून आला आहेस या खेळामध्ये, तुझं असं काही अस्तित्वच नाही आहे.
पण सगळ्यात मोठा खेळ जर कोण असेल, गेम चेंजर कोण असेल तर एकमेव आहे, तो म्हणजे DP दादा. DP दादानं आतापर्यंतच्या बऱ्याचशा कॅप्टनशिप बी टीमला मिळवून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळंच आजपर्यंत अंकिता वालावलकर या टीममध्ये राहिलेली आहे. ती त्याच वेळेस निघून गेलेली ग्रुपच्या बाहेर, पण त्यानंतर सुद्धा धनंजय पवार DP दादानं स्वतः अंकिताला सपोर्ट केला बऱ्याच वेळेला, पण तिनं एका केसमध्ये तिला नॉमिनेटही केलेलं. त्यामुळं आत्तापर्यंत DP दादा स्वतः गप खेळत होता किंवा अभिजित किंवा अंकिताला समजवत होता, पण याच्यामुळं त्याचं काय दिसत होतं, तो पुढे येतच नाही असं दिसत होतं. आता या केसमध्ये DP दादानं स्वतः निर्णय घेतला की आता बास, आता कोल्हापुरी पॅटर्न मी यांना दाखवणारच आहे आणि त्यांचा विषय शेवट करतो. ग्रुप ए असेल किंवा ग्रुप बी असेल, त्या दोघांनाही आता DP दादा कोल्हापुरी पॅटर्न दाखवणार आणि या गेमचा बरोबर शेवट करणार. नक्की DP दादा शेवटपर्यंत राहा आणि नक्की सपोर्ट करा.